आज ऑफिसला जायचं होतं, त्यामुळे सकाळी सगळी घरकामं अगदी सुपरफास्ट वेगाने उरकली. जेवणात फ्लावर मटरची मिक्स भाजी आणि चपाती असा बेत होता. मी आवरून बॅग भरतच होती, इतक्यात अहो म्हणाले, चल मी तुला ऑफिसला ड्रॉप करतो. मग काय, मी अहो आणि आमचा लाडका साई अशी आमची छोटीशी सॉरी ऑफिसच्या दिशेने निघाली. तसं तर माझं वर्क फ्रॉम होमच आहे, पण महिन्यातून एकदा जाणं गरजेचं असतं. अहो आणि साई मला सोडून घरी परत आले. ऑफिसचं काम संपवून येताना मी अहोंना कॉल केला खरं, पण आमचा साई गाढ झोपलेला होता. त्याला झोपेतून उठवणं नको वाटलं, म्हणून मी अहोंना बोलले, राहू दे मी येते ऑटो करून. घराकडे येताना मनात विचारांचं चक्र सुरू होतं. देवा, तुझे खरंच किती आभार मानू. आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक दिवस संघर्षाचा होता. खूप वाईट दिवस आम्ही जवळून अनुभवले, पण म्हणतात ना, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ ही होतेच. आज मागे वळून पाहताना जाणीव होते की त्या काट्यांच्या वाटेवरून चालल्यानंतरच आज ही सुखाची फुलं माझ्या आयुष्यात उमलली आहेत. माझ्या अपेक्षापेक्षाही कितीतरी पटीने जास्त सुख आणि समाधान तू आज माझ्या पदरात टाकलं आहेस. घरी आल्यावरती मस्त फ्रेश झाले आणि अहोंनी बाहेरून आणलेल्या खमंग वडापाववरती आम्ही ताव मारला. संध्याकाळची ती सांज वेळ, देवासमोर दिवा अगरबत्ती लावली की घराचं वातावरण कसं प्रसन्न होतं. त्यात भर म्हणून साईने अगदी गोड आवाजात शुभम करोती आणि गुरुर ब्रह्मासारखे श्लोक म्हटले. ते असे काही, त्याने माझ्या आणि अहोंच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. तेव्हा खरंच ऊर भरून आला. वाटलं हेच तर खरं यश आहे. आता रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू आहे. मेथीची भाजी साफ करून घेते. आजच्या जेवणात मेथीची भाजी, चपाती आणि डाळ भाताचा बेत आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि माझे व्लॉग तुम्हाला आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. बाय बाय.